हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आफ्टर लास्ट व्लॉग आता हा लगेच व्लॉग टाकते मी. सो आज जाऊया देवदर्शन करायला. घरी आहोत तर ह्यावर्षी खूप देवदर्शन केले. गिरगावच्या मठामध्ये फर्स्ट टाईम गेली, लोअर परेलच्या मठामध्ये फर्स्ट टाईम गेली, सिद्धिविनायक वगैरे सगळंच बाकी आहे. सो आज आपण बाबुलनाथला जाऊया आणि जमलं तर तिथून इस्कॉनला जाऊया. सो कंटिन्यू. शॉर्टकटने जातोय आम्ही ऑगस्ट क्रांतीवरून. सगळं काम सुरू आहे रस्त्याचं. माहिती नाही आता किती गर्दी असेल, काय उशिरा जातोय. लोक सकाळ सकाळी जातात बट आम्ही उशिरा जातोय सगळं आवरून. शूटिंग करायला अलाउड आहे नाही माहिती नाही बट जाऊन. शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वर शिवा रामेश्वर ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वर शिवा रामेश्वर ओम भूर्भुवस्सुः ओम भूर्भुवस्सुः ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः ओम भूर्भुवस्सुः. काहीच फायनली दर्शन झालेलं आहे. सो एडिटिंग करायला व्लॉगचं मी इथे आली. तिथून शूट नाही केलं रस्त्यातून येता येता. खूप छान मंदिर आहे, तुम्ही जा. पण आता सध्या कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्याच्यामुळे अर्धा व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता आला. आधीपेक्षा त्यांनी खूप डिफरंट केलं आहे. तिथे गोल्डनमध्ये गणपतीची मूर्ती, कासवाची मूर्ती असं पूर्ण गोल्डनमध्ये वर्क केलं आहे. आणि त्याला बॉक्स लावले जेणेकरून कोणी त्याला हात नाही लावू शकत जास्त. काही ओपन आहेत मूर्त्या, काही अशा हे आहेत. सो छान आहे. अजून तिथे काम सुरू आहे. शिड्या बंद केल्या आहेत. आमचा पचका असा झाला की आम्ही कॅश घेऊन नाही गेलो. आम्ही बोललो की कॅश कशाला न्यायची. मी बोलले की चल शिड्यांनी तर जायचं, कशाला कॅश न्यायची. आणि ओटी किंवा देवाचं काही हार वगैरे घेतला तरी आपण जीपे करू म्हणून आम्ही जीपे केलं तिथे. नंतर वरती जाताना कळलं की पायऱ्यांचं काम सुरू आहे. पायऱ्या पूर्णपणे बंद आहे. आम्ही लिफ्टमध्ये गेलो. तिथे लिफ्टमध्ये पर पर्सन 1 रुपीज, यायचे जायचे काहीतरी 2 रुपीज असं काहीतरी होतं. मी बोलते चिंगू आपण कॅश नाही आणली आता. तो जो लिफ्टवाला बॉय होता तो बोलतो कॅश. मैं बोली हमको क्या पता कैश लाना था, हमको पता ही नहीं, हम तो सीढ़ी से जाने को आए थे. मग तो काहीच नाही बोलला बिचाऱ्याने. आम्हाला जाऊन दिलं, म्हणजे कॅश वगैरे काहीच घेतली नाही. मग तसंच आम्ही गेलो. मग नंतर येताना पण तो समजून गेला की यांच्याकडे कॅश नाही आहे तिघांकडे. काही नाही, त्याने सोडलं, काय बोलला नाही किंवा काही पैसेही मागितले नाही. फक्त आम्ही चूक केली की चप्पल काढायच्या वेळी खाली चप्पल काढली. त्यांचं पण असं काय नव्हतं की आम्हाला पैसे द्याच करून. ते बोलले स्वइच्छेने तुमच्या काय असतील ते द्या. मग तिथे आम्ही हाताला बांधायचा धागा आणि थोडं चंदनाची डब्बी घेतली. मग त्या मुलाला बोलली की जरा कॅश दे. त्या आजींना कॅश द्यायची. चप्पल आम्ही त्यांच्याकडे ठेवली. मग त्याने आम्हाला दिली. असा आमचा पचका झाला. जर सध्या तुम्ही आत्ता जात असाल तर ह्या नोटवर जा की सुट्टे पैसे लिफ्टसाठी ठेवा तिथे. कारण गर्दीच्या वेळी ते लोक पैसे घेणारच घेणार. एखाद्या वेळेस तुम्हाला काही नाही बोलणार बट ते घेणार. त्याच्यामुळे कॅश घेऊन जा. शिड्या एक तर बंद आहेत. आता हे काम किती दिवस चालेल नाही चालेल हे आपल्याला नाही माहिती. सो जाताना कॅश घेऊन जा आवश्यक.
आणि आता सगळीकडेच मंदिराचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. तर गर्दीच्या वेळी एकदम असं जाऊ नका, मग तिथे तुम्हाला निवांत बसता नाही येणार. तिथे काय असं आत्ता पण तिथे अभिषेक सुरू होता, त्याच्यामुळे त्यांनी हे लावलेले. तर सगळे एका टोपल्यामध्ये सगळे हार वगैरे, असं देवाकडे नाही प्रॉपर, हार वगैरे तुम्ही जे काय आहे ते बाहेर काढून ठेवा तिथे. ते लोक नंतर त्यांचं सगळं झालं की चढवणार. आम्ही गेलो, बसलो. काही जे स्टार्टिंगला शूट करायला नाही भेटलं, बट नंतर आम्ही शूट केलं, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल मागे. सो आत्ता सध्या बाबुलनाथला जात असाल तर या नोटवरती जा की काय घेऊन जा. गर्दीच्या वेळी एकदमच नका जाऊ, असं टाईम बघून वगैरे जा शक्यतो, म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थित बसता येईल तिथे, असं दर्शन व्यवस्थित घेता येईल. जाणार होतं इस्कॉनला, जसं तुम्हाला बोलली होती. इस्कॉनला आलं, इस्कॉनला एवढी मोठी लाईन आणि 12 वाजता काहीतरी बंद होतो, त्याच्यामुळे मग मी या पोरींना बोलली की जाऊ दे, इस्कॉनला पण नंतर कधीतरी जाऊ. दर्शन झालं हे महत्त्वाचं एका ठिकाणी. सो असा होता आजचा दिवस बाबुलनाथचा. आणि ह्या वर्षाच्या स्टार्टिंगपासून मी कंटिन्यू देवदर्शन, म्हणजे बाहेर असं कुठे नाही, बट जिथे आहेत जे बघितले नाही. स्वामींचं मठ पहिल्या दिवशी परेलचं बघितलं, ते पहिल्यांदाच बघितलं, ते पण किरणमुळे शक्य झालं. सेकंड वाडिया हॉस्पिटलला आम्ही होतो, तिथलं मंदिर बघितलं. तिथे एवढे देवांचं, म्हणजे देव आहेत एका मंदिरात हे आम्हाला माहिती पण नव्हतं. तिथे बरं वाटलं. एकच तारखेला गेलो त्या मंदिरात, पण सेकंड थिंग लगेच 3 तारखेला आम्ही कुठे गेलो, 3 तारखेला आम्ही शनीच्या मंदिरात गेलो, हनुमानाच्या मंदिरात वगैरे. त्याची रील तर मी टाकली होती यूट्यूबला, इन्स्टाला. सो ते एक छान दर्शन झालं की तिथे तिळाचं, म्हणजे तिळ आणि तेलाचं हे अभिषेकच ना, अभिषेक वगैरे शनीला करायला मिळालं. शनिदेवांचं व्यवस्थित दर्शन, आणि ते पण खूप प्रभादेवीमध्येच आहे. ते लोकेशन एक्झॅक्ट मला नाही माहिती, त्याला माहिती आहे. ते पण खूप छान दर्शन झालेलं. प्लस सिद्धिविनायकला जायचं होतं आज, बट राहिलं आहे, ते आपण लवकरच कवर करू. सो आज बाबुलनाथचा प्लॅन केला. सो हा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा. जेवढ्या व्हिडिओ घेता आल्या तेवढ्या मी घेतल्या आहेत. सो सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि खूप खूप प्रेम द्या. असेच व्हिडिओ बनवायचा मी ट्राय करेन. बाय बाय. आणि जात आहे कुठे. लव यू ऑल. लव यू ऑल. कीप सपोर्टिंग.